आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. संघर्षातून महाराष्ट्राच्या हृदयात पोहोचलेला आवाज. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात भीमगीते, भक्तिगीते किंवा लोकगीते यांचा विषय निघाला की एक नाव आपसुकाच ओठांवर येतं, ते म्हणजे आनंद शिंदे. आज लाखो चाहते त्यांच्या आवाजावर प्रेम करतात. हजारो कार्यक्रम, शेकडो गाणी आणि अनेक दशकांची कारकीर्द. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. या यशामागे आहे संघर्ष, मेहनत, परंपरा आणि समाजासाठी गाण्याची एक प्रामाणिक तळमळ. आज आपण जाणून घेणार आहोत आनंद शिंदे यांची प्रेरणादायी जीवनकथा. सुरुवात एका संगीत परंपरेतून. आनंद शिंदे यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे संगीत हा केवळ व्यवसाय नव्हता, तर जीवनाचा श्वास होता. त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय गायक होते. भक्तिगीते, भीमगीते आणि कव्वाली यांच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. घरात सतत रियाज, गाण्यांच्या चर्चा आणि कार्यक्रमांचे वातावरण असायचे. लहानपणापासूनच आनंद शिंदे यांना संगीताचा सहवास लाभला. पण प्रसिद्ध गायकाचा मुलगा असणं म्हणजे यश आपोआप मिळणं नव्हे, कारण लोकांची अपेक्षा खूप मोठी असते. प्रत्येक वेळी तुलना होते. प्रत्येक गाण्यात लोक वडिलांचा आवाज शोधतात आणि हीच सर्वात मोठी परीक्षा असते. वडिलांचा वारसा पण स्वतःची ओळख. प्रल्हाद शिंदे यांचं महाराष्ट्रात प्रचंड नाव होतं. त्यांच्या कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत. अशा व्यक्तिमत्वाचा मुलगा असल्यामुळे आनंद शिंदेंसमोर एक मोठं आव्हान होतं. त्यांना केवळ प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा म्हणून ओळख मिळवायची नव्हती, त्यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. असं म्हणतात की एखाद्या कलाकाराला मंचावर दिसणाऱ्या काही मिनिटांच्या टाळ्यांमागे अनेक वर्षांची साधना असते. आनंद शिंदे यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. गाण्याशी असलेलं नातं. त्यांनी लहानपणापासूनच संगीत शिकण्यास सुरुवात केली. कार्यक्रमांना जाणं, वडिलांचं गायन ऐकणं, प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहणं, या सगळ्यांतून त्यांची जडणघडण झाली. हळूहळू त्यांनी स्टेजवर गाणं सुरू केलं. सुरुवातीला अनेकांना वाटत होतं की ते फक्त वडिलांच्या नावामुळे पुढे येतील, पण त्यांच्या आवाजात वेगळी ताकद होती, भावना होत्या, लोकांची जोडण्याची क्षमता होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेहनत होती. महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेली गाणी म्हणजे भीमगीते. या गीतांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. प्रल्हाद शिंदे यांनी या परंपरेला मोठं योगदान दिलं होतं. यानंतर आनंद शिंदे यांनीही हा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या आवाजातील जोश, शब्दांमधील ताकद आणि भावनिक सादरीकरणामुळे लोक त्यांशी जोडले गेले. आजही महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची गाणी मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. लोकांच्या मनात घर करणारा कलाकार. आनंद शिंदे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका चौकटीत बंद केलं नाही. त्यांनी भक्तिगीते गायली, भीमगीते गायली, लोकगीते गायली, चित्रपटांसाठीही गायन केलं. प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली छाप सोडली. त्यांचा आवाज हा सामान्य माणसाच्या भावनांना स्पर्श करणारा आवाज बनला. म्हणूनच त्यांचे चाहते फक्त एका वर्गात मर्यादित राहिले नाहीत. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत त्यांची लोकप्रियता वाढत गेली. यश मिळालं म्हणजे संघर्ष संपला असं नसतं. कलाकाराला प्रत्येक दिवशी स्वतःला सिद्ध करावं लागतं. नवीन गायक येत असतात, संगीत बदलत असतं, प्रेक्षकांच्या आवडी बदलत असतात. पण आनंद शिंदे यांनी काळानुसार स्वतःला जुळवून घेतलं. त्यांनी आपली शैली कायम ठेवत नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. वडिलांच्या निधनानंतरची जबाबदारी. सन 2004 मध्ये प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालं. हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता, कारण घरातील आधारस्तंभ हरपला होता. पण अशावेळी आनंद शिंदे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. ही जबाबदारी छोटी नव्हती, कारण प्रल्हाद शिंदे हे लाखो लोकांच्या भावना बनले होते. त्या परंपरेचा सन्मान राखणं हे मोठं काम होतं. कुटुंबातील तिसरी पिढी. आज शिंदे कुटुंबातील तिसरी पिढी देखील संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. आनंद शिंदे यांचे सुपुत्र आदर्श शिंदे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाण्यांमुळे आदर्श शिंदे घराघरात पोहोचले.
हे पाहताना आनंद शिंदे यांना नक्कीच अभिमान वाटत असेल, कारण त्यांनी जपलेला वारसा आता पुढच्या पिढीकडे यशस्वीपणे पोहोचला आहे. प्रसिद्धी मिळाली पण साधेपणा कायम. अनेक कलाकार यश मिळाल्यानंतर बदलतात, पण आनंद शिंदे यांच्याबाबत लोक एक गोष्ट आवर्जून सांगतात, ती म्हणजे त्यांचा साधेपणा. आजही ते चाहत्यांशी सहज संवाद साधतात, कार्यक्रमांमध्ये लोकांशी जवळीक ठेवतात आणि हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो, समाजाशी असलेली बांधिलकी. त्यांच्या गायनात फक्त मनोरंजन नाही तर सामाजिक जाणीवही आहे. समाजातील वंचित घटकांच्या भावना, त्यांचा संघर्ष आणि त्यांची स्वप्न त्यांच्या गीतांमधून अनेकदा व्यक्त झाली आहेत. यामुळेच त्यांचा आवाज केवळ संगीतापुरता मर्यादित राहत नाही, तो समाजाच्या भावनांचा आवाज बनतो. महाराष्ट्रभर लोकप्रियता. विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक भागात आनंद शिंदे यांचे चाहते आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना आजही मोठी गर्दी होते. ही लोकप्रियता एका दिवसात मिळालेली नाही, त्यासाठी त्यांनी अनेक दशकं मेहनत घेतली आहे. आनंद शिंदे यांच्या यशामागे 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली, संगीतावरचं प्रेम. दुसरी, अथक मेहनत. आणि तिसरी, लोकांशी असलेली नाळ. हे 3 गुण कोणत्याही कलाकाराला दीर्घकाळ यशस्वी बनवू शकतात. आज आनंद शिंदे हे केवळ गायक नाहीत, ते एक परंपरा आहेत, एक वारसा आहेत, एक प्रेरणा आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कळतं, मोठ्या घरात जन्म घेणं महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं त्या घराच्या वारशाला न्याय देणं. आणि आनंद शिंदे यांनी ते यशस्वीपणे करून दाखवलं. मित्रांनो, एका महान गायकाचा मुलगा म्हणून सुरू झालेला प्रवास, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा कलाकार, लाखो लोकांच्या भावना आपल्या आवाजातून व्यक्त करणारा गायक आणि पुढच्या पिढीला संगीताचा वारसा देणारा पिता, हा प्रवास म्हणजे आनंद शिंदे. संघर्ष, समर्पण आणि सातत्य यांचं सुंदर उदाहरण. जर तुम्हालाही आनंद शिंदे यांची ही प्रेरणादायी कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं आवडतं आनंद शिंदे यांचं गाणं कोणतं. धन्यवाद.